नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीके अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 फेब्रुवारी 2024 रोजी म्हणजे आज झालेला जिल्हा न्यायालय भरती 2024 पेपर पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो, असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर डी.वाय. चंद्रचूड हे भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा, सध्या महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर देवेंद्र कुमार उपाध्याय हे सध्या महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर माहितीचा अधिकार हा हक्काचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही। प्रश्न क्रमांक 4, संसदीय शासन पद्धत कोठे विकसित झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर इंग्लंड येथे संसदीय शासन पद्धत विकसित झाली। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर धोंडो केशव कर्वे यांनी महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 6, सामाजिक कार्यासाठी पद्मश्री किताब केंद्र शासनाकडून कोणाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर भिक्खूरामजी दाते यांना सामाजिक कार्यासाठी पद्मश्री किताब केंद्र शासनाकडून मिळाला। प्रश्न क्रमांक 7, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर संसदला सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार आहे। प्रश्न क्रमांक 8, बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर नागपूर या शहरामध्ये बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय आहे। प्रश्न क्रमांक 9, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर साने गुरुजी यांनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी आंदोलन केले। प्रश्न क्रमांक 10, जात हा बंदिस्त वर्ग आहे असे कोणी म्हटले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जात हा बंदिस्त वर्ग आहे असे म्हटले आहे। प्रश्न क्रमांक 11, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर दिल्ली येथे भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे। प्रश्न क्रमांक 12, नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य कोणत्या शासन पद्धतीमध्ये मिळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर लोकशाही या पद्धतीमध्ये नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य मिळतात। प्रश्न क्रमांक 13, भारतीय नागरिकत्वाचा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 1955 या वर्षी भारतीय नागरिकत्वाचा कायदा मंजूर झाला।
प्रश्न क्रमांक 14 आंध्र प्रदेशचे विभाजन करून कोणते राज्य निर्माण झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर तेलंगणा राज्य आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन निर्माण झाले। प्रश्न क्रमांक 15 भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कायदे मंडळाला भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार आहेत। प्रश्न क्रमांक 16 निवडणुका निर्भय वातावरणात पार पडण्याची जबाबदारी कोणावर असते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर निवडणूक आयोगावर निवडणुका निर्भय वातावरणात पार पडण्याची जबाबदारी असते। प्रश्न क्रमांक 17 इसवी सन 1873 मध्ये ज्योतिराव फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सत्यशोधक समाजाची स्थापना इसवी सन 1873 मध्ये ज्योतिराव फुले यांनी केली। प्रश्न क्रमांक 18 सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नागपूर या शहरामध्ये सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन होते। प्रश्न क्रमांक 19 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलेला असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा कोणत्या ठिकाणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर येवळा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलेलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा केली होती। प्रश्न क्रमांक 20 इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ई कॉमर्स असे इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला म्हणतात। प्रश्न क्रमांक 21 भारतीय दंड संहिता 1860 मध्ये एकूण किती कलमे समाविष्ट केलेली आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कलम 511 कलमे भारतीय दंड संहिता 1860 मध्ये समाविष्ट केलेली आहेत। प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर हरियाल हा महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी आहे। प्रश्न क्रमांक 23 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात पार पडले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर वर्धा या शहरामध्ये 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले। प्रश्न क्रमांक 24 कोणत्या देशाचे संविधान जगातील सर्वात लहान संविधान आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर युनायटेड स्टेट या देशाचे संविधान जगातील सर्वात लहान संविधान आहे। प्रश्न क्रमांक 25 भारतीय राज्य घटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर BN राव हे भारतीय राज्य घटना समितीचे घटनात्मक सल्लागार होते। प्रश्न क्रमांक 26 भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेला साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 28 फेब्रुवारी या दिवशी भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन या तारखेला साजरा करतात। प्रश्न क्रमांक 27 भारतीय शिलालेखाचा सर्वात मोठा संग्रह कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर म्हैसूर या ठिकाणी भारतीय शिलालेखाचा सर्वात मोठा संग्रह आहे।
प्रश्न क्रमांक 28 भारतातील लोकसंख्येची जनगणना ही किती वर्षांनी केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर दर 10 वर्षांनी भारतातील लोकसंख्येची जनगणना केली जाते। प्रश्न क्रमांक 29 आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 15 सप्टेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 30 भारतामध्ये मोबाईल सेवा कोणत्या दिवशी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 22 ऑगस्ट 1994 या दिवशी भारतामध्ये मोबाईल सेवा सुरू झाली। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।